मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एक बातमी गाजते. ती म्हणजे आपल्या कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये लोटे गावात लोटे MIDCमध्ये एक इटलीची एक कंपनी येणार आहे. ज्या इटली देशाने त्यांच्या नागरिकांसाठी, त्यांच्या पर्यावरणासाठी जी घातक फॉरेवर नावाचं एक केमिकल सोडणारी जी घातक कंपनी होती मेटिन नावाची, त्या कंपनीला इटली सरकारने विरोध केला. तिकडच्या कोर्टाने ती कंपनी बंद केली. कारण इटली सरकारला त्यांच्या लोकांची काळजी होती, इटली सरकारला तिकडच्या पर्यावरणाची काळजी होती. परंतु आपल्या भारतामध्ये, मेन तर आपल्या कोकणामध्ये आता ती कंपनी येणार आहे. त्या कंपनीने प्लॉटसुद्धा बनवले आहेत. लक्ष्मी ऑर्गनायझेशन नावाची कंपनी होती. त्या कंपनीने सगळे त्या प्रोडक्टचे राईट्स आणि सगळ्या मशिनरी लोटे MIDCमध्ये आणल्या आहेत रत्नागिरीमधल्या. आणि ही कंपनी आता रत्नागिरीमध्ये तो प्रोडक्शन चालू करणार आहे. पण आपल्या सरकारमध्ये आणि मेन गोष्ट अशी आहे, जे फॉरेनर नावाचं केमिकल आहे, त्या केमिकलसाठी आपल्या देशामध्ये कुठलंही रेग्युलेशन नाही आहे, कुठलाही कायदा नाही आहे जे त्याला रेग्युलेट करू शकतील. आणि अशातच आपल्या रत्नागिरीमध्ये ही कंपनी येते. आणि ते केमिकल एवढं धोकादायक आहे ना, ते केमिकल जर पाण्यात सोडलं तर विरघळत नाही. ते केमिकल नष्ट नाही होत, वर्षानुवर्षे तसंच राहतं. त्या केमिकलमुळे आजूबाजूचे जे रत्नागिरी परिसरातील लोक असतील किंवा आजूबाजूची लोक असतील, त्या लोकांना गंभीर धोका निर्माण होणार आहे. त्यांच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे. आपल्या पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे. आपल्या मासेमारी आहेत, आपला मेन उद्योग काय आहे मासेमारी, त्या मासेमारीला धोका निर्माण होणार आहे. आपला मेन उद्योग काय आहे शेतीला धोका निर्माण होणार आहे त्या केमिकलमुळे. आणि सरकारला तुमच्या आमच्यासारख्या गरिबांचं काहीही पडलेलं नाही आहे. सरकारला फक्त पैसा पाहिजे, सरकारला फक्त निवडणूक पाहिजे, एवढंच सरकारचं काम आहे. आता तुमचं आणि आमचं काम आहे की अशा घटनेला ना आपल्याला विरोध करावाच लागेल. मग तो सोशल मीडियातून असेल किंवा अनेक इतर कोणत्याही प्लॅटफॉर्ममधून असेल, आपल्याला ह्या गोष्टीचा विरोध करावाच लागेल. कारण ती कंपनी जे फॉरेवर नावाचं जे केमिकल सोडणार आहे, ते केमिकल पाण्यात मुरल्यावर इकडचे जे पाणीसाठी आहेत, ते पाणीसाठी सुद्धा खराब होणार आहेत. म्हणजे आपल्याला खायला पियायला नीट पाणीसुद्धा मिळणार नाही आहे आणि खायला नीट अन्न पण मिळणार नाही आहे. एवढं विषारी प्रदूषण आपल्या कोकणामध्ये होणार आहे. आणि कोकणाला काय हे लोकांनी कोकणामध्ये काय ह्या लोकांचा राग आहे मला माहीत नाही. कारण कोकणामध्ये रिफायनरी तुम्ही कोकणामध्ये आणतायत. आता ही कंपनी आली ती कोकणामध्ये आली आहे. मायनिंग तुम्ही करणार कोकणामध्ये करणार. म्हणजे आमच्या सोन्यासारख्या कोकणची आणि सोन्यासारख्या कोकणच्या पर्यावरणाची वाट ही लोकं लावतात. कोकणची माणसं भोळी म्हणून या लोकांनी कोकणाला बहुतेक अक्षरशः विकत घेण्याचं ठरवलं आहे. आणि कोकणाला म्हणजे कोकणाचं पर्यावरण, कोकणातली माणसं, ह्या लोकांचा, कोकणातली माणसांचा